राजा चंद्रशेष, माझे हे सर्व राज्य सुखात आणि आनंद ठेवण्याचे सामर्थ्य आहे माझ्या हातात. कारण याचे एकमेव कारण म्हणजे आमच्या राज्याचे प्रधान उग्रसेन. पण आज काही ते कुठे दिसत नाही. बघूया कुठे आहेत ते. प्रधानजी, प्रधानजी, आज्ञा स्वामी महाराज. प्रधानजी, आपल्या राज्याचा राज्यकारभार कसा चाललाय? महाराज, या राज्याला या उग्रसेन सारखा प्रधान असताना आपल्या राज्यकारभाराची काहीच व्यवस्था पाहायची गरज नाही. कारण हा उग्रसेन आपल्या सर्व शत्रूंची जीभ छाडण्याची ताकद ठेवतो. यापेक्षा दुसऱ्याला काय हवे? महाराज, सर्वप्रथम आपल्याला पुत्ररत्नाचा लाभ देण्याबद्दल अभिनंदन. आपण आपल्या पुत्रांना वेळेसाठी घेऊन जावे. राज्यमंडळी सारी सूचना मागावी येतो. ठीक आहे, येतो मी. मी या चंद्रपूर नगरीचा कारसम्राट प्रधान उग्रसेन माझ्या कार्यकारभारामुळे सर्व बाजूस दहशत निर्माण झाले. कोणताही शत्रू आज आमच्या राज्याकडे वाकड्यामध्ये पाहू शकत नाही. ते केवळ फक्त आणि फक्त प्रधान उग्रसेनमुळे. राज्यकारभार कसा चाललाय तर ते पाहण्यापूर्वी राजसेवांच्या समाजाला घेतलाच पाहिजे. राजसेवक काळू बाळू, आज खूप आनंदात आहे. कारण कालच आपल्या राजाला पुत्ररत्नाचा प्राप्त झाला आहे. राजाला पोरगा झाला, प्रधान झाला खुश. अरे मूर्खा, मग कोण खुश होणार? आपण प्रजाच ना राजाची. कालू, आपण प्रजा राजाची आणि प्रजा आपली. आणि प्रधान कोणाचा? प्रधान कोणाचा? अरे प्रधान कोणाचा म्हणजे तुझा असू दे. तर मी काय म्हणतो, आज एवढे खुशीचं आहे तर एखादं गाणं जाऊन जाऊ दे. अरे पण एखादा मनाला काय जात आहे? अरे पण काय गुजरात चाललंय काय? तू बोलवणार तिकडे आम्ही पारा करायचा, तिकडे तू बोलवणार आणि म्हणतो गाठी म्हण. अरे सोपतं का तुला? सोपते का तुला? नंतर महाराज जमणार नाही, अजिबात जमणार नाही. हॅलो.
बरोबर आहे. ठीक आहे तू चालू कर पुन्हा. पाऊली चालती मेहरबानी वाट पाऊली चालती मेहरबानी वाट पाऊली चालती पुढे घेऊ. असो ऐकतो मग सांगतो जातानाची साथ येताना तराट जातानाची साथ येताना तराट पाऊले चालती एवढा जर असेल आता नोकरी सोडतो. एवढा काय करत नाही. पण गाणं म्हणत तूच बोललास ना. पण गाणं म्हणायला नको, पण काहीतरी चांगलं काहीतरी वाईट थांब बालू. नवीन काय तू म्हण गाणं. हॅलो 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 काय बरं फुगई फूग शाबास फुगई फूग फुगई फूग फुगई फूग जमला से काय माझा गोविंदा फूग गोविंदा फूग फुगई फूग फुगई फूग जमला से काय माझा गोविंदा फूग गोविंदा फूग फुगई फूग फुगई फूग जमला से काय माझा गोविंदा फूग गोविंदा फूग फुगई फूग काय बोलला अरे तिकडं मोठी खेळ होता. मोठी खेळ होणार. घेऊन घ्या. अरे ऐकून नाही रे. अरे बालू बोल घालू. अरे तू काय बोलत नाही ऐकली. अरे मी काय ऐकलीच नाही. ऐकून काय बोल. नाही. बोल काय बोल तुम्ही बोला. काय ते बोलतो? का तर मग घराला कुणी आम्ही का तुम्ही दरबार मी करायला आपण काय काय विचारतोस. बोला मला उलटा बोलतो. उलटा नाही बोलायचं. सरळ बोलतोय. उलटा विचार त्याला. तू उलटा बोला. उलटा बोल. बोल आम्हाला काय विचारतो. आता तो सरळ बोला. सरळ बोलू. हो माझ्या तोंडावर ओरडला मी बोलू. ठीक आहे बोल बरे प्राण्याची कुसका असेल मग कधी बोललो मी. बोललो तुम्ही कुसका बोललो कधी मी. बरे प्राण्याची रेड्या का मारतो. कधी बोललो. अरे कधी बोललो. अरे नाही सांगताव सांगताव आम्ही दुसऱ्या लोकांना सांगताव. लोकांना काय वाटतं की चांगला माताची पॅन ना चांगलं काहीतरी बोलताव. तुम्ही काम बोला आम्हाला कामाचं बोला कामाचं. आम्ही कामाची माणसं आहोत. राजसेवक आपल्या राज्याचा राज्यकारभार कसा चाललाय त्याला विचारा. प्रधानजी आवडलं ना? आपल्या राज्याचा कारभार चांगला चाललाय. एकदम मस्त एकदम टवटवी. एकदम मस्त म्हणजे नक्की कसा आता मस्त म्हणजे काय सांगू. मस्त म्हणजे चांगला 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 म्हणजे नक्की कसा अप्रतिम अप्रतिम म्हणजे नक्की कसा तुम्हाला पाहिजे तसं अरे मला पाहिजे तसा म्हणजे मी जे म्हणेन ते होईल. होऊ दे. अरे त्याला मार. मला कशाला मारतो. मी हसायची तर बॉटलवर. आपल्या राज्याची जनता काय म्हणते जनता काय म्हणते. तो काय म्हणतो सांगायला. जनता काय म्हणते सांगायला लागलो मला. जनता काय सांगू तुला आता. जनता म्हणते सगळं काही ठीक आहे. प्रधान प्रधान लय अरे म्हणजे काय प्रधान लय चांगला माणूस नाही. खूप चांगला माणूस आहे. काय असं बोललं पुढे मी वेगळा ऐकताय.
मग जे मला पाहिजे ते बोल ना. काय बोल अगदी लाडात आले बाय. कारण नाही रे, आज मी आनंदात आहे. कारण कारण आपल्या राज्याला राजकारण मिळालाय. काय बोलताव काय सुट्टीवर नाव काय आमचं काय. अरे तुम्ही सुट्टीवर गेला मग पहारा कोण करणार? अरे इकडं कोण नेला तरी सुट्टी नाही, आला तरी सुट्टी नाही. काय तुमच्याकडचं काय खंडाचीच काम घेतली आम्ही. अरे मग नोकरी तरी कशाला करता? गाव सोडून नाही, हे कामगार नाही. काय गावात एवढा नाही गावात तो. हे जाऊ दे, तुम्ही नाव सांगा. बस आमचा वेळ घेऊ नका, आम्हाला खूप बिझी शेड्यूल आहे. ठीक आहे. हा. काळू तू पुढच्या बारावर जा, बाळू तू मागच्या बारावर जा आणि पहारा करा. ऐकलंय? काळू तू पुढच्या बारावर जा, बाळू तू मागच्या बारावर जा. आई, इथं तुमच्या उरावर पण बसला तर माझ्यासारखं मी माझ्या स्वतःनुसार करायला समर्थ आहे. रामस्वामी बुद्धस्वामी भेटी करून आले. हा काय बोलला आता? सरळ मार. माझ्याकडे कुठेतरी मारू नको. काय हो? कुठे बोललो मी याला? परत मी पण ऐकलं नाही. रामस्वामी बुद्धस्वामी भेटी करून आले. रामस्वामी बुद्धस्वामी बुद्ध. अरे आता बोला बोल. हा काय बोलला ते तू मला सांग. याला गाणं म्हणून सांग. मग याला जास्त सांगतो. बाबा दे. हॅलो एक लाजराने साजरा मुकुडा आई शपथ. बोल बोल. एक लाजराने साजरा मुकुडा शोभस चंद्रवाणी फुलला गे त्याला सांग लवकर काढू. एक लाजराने साजरा मुकुडा चंद्रवाणी फुलला गगनमधीच बसलाय काय मला बसला गे. काय बोलला? मी ऐकलंय काय? मधीच बसलाय कसा? आणि पाय माझा भरला ग. ऐकलं नाही काय का? बोलला? हा? नक्की हेच बोलला काय? दादा मधीच बसला कसा? आणि पाय माझा भरला ग. हा? असो काय असो काळू तुझा पुढल्या बाराला तुझा मागच्या बाराला. घे. मी जाऊ कुठे? तुझा मागच्या बाराला आणि तुझा अजून नाही समजलं? बरं परत एकदा सांगतो. काळू तुझा पुढल्या बाराला आणि तुझा मागच्या बाराला. कुठे गेला? पुढल्या पारावर. नाही. अरे पण पुढल्या पाऱ्या पाठवलास ना. हे लोकं कुठे गेले? पहिलं त्याला इथं बोलव. आता मी यायचा नाही म्हणजे नाही. आता रुसला तो. अरे तर काय माझी बायको आहे. मला माहित नाही. पुढल्या मारून नको. भाऊ ये. जगण्याला जगणार. आपला राजाला इसमी आहे. ये भाऊ ये. त्यांनी मला होतं एवढंच बोलायचं. बाबू ये रे ये. बाबू आता. बाबू नाही. हे
बालू म्हणता बाबू त्याला बोलावं मी जातो माझ्या नाही पायावर नाही ए, तू पण तो जा. एकदा आल्याशिवाय तुला सुटका नाही एवढं बोल. मी आहे. त्याला बोलव नाही तर तुझी चांबडी नेली तो येण्याचा नाही चला ये. मला बोलायचं 12 करायचं तुम्ही दोघं मला जपणार ना एकटा मी मार काय तुम्हाला जे कामगिरी दिले त्या कामगिरीवर जा मी सुद्धा राजाचा धक्का मारून येतो ओके राज्यभक्त आपल्या कामगिरीवर निघून गेले मला सुद्धा आपला राज्याचा कारभार पाहायला आहे सर्जा आणि सांबा टाकू सर्जा दहशतीचं आणि भीतीचं दुसरं नाव ते म्हणजे टाकू सर्जा आणि सांबा ज्या राज्याच्या चारी बाजू फक्त आणि फक्त आमच्या गावाची दहशत ती म्हणजे टाकू सर्जा आणि सांबा.
सांभा बोला सरकार. कसं वाटते हा शिकार करून? आज मस्त वाटतं बघा. आज आपल्या राज्यात आपल्याकडे कोणी नजरवर करून पाहण्याची हिंमत ही करत नाही. अरे कोण राहील आपल्याकडे? त्याची जीभ अशी चाटून टाकेन आणि डोळे तर तू आहेस काढायला. बोला सरकार. अरे अरे एकच खंत आहे मला. आणि ती कोणती सरकार? अरे आपलं आयुष्य हे पण आपल्या तलवारीच्या पाट्यासारखं आहे. कधी कोण काही येऊन घात करेल तो समजणार सुद्धा नाही. बरोबर आहे. परंतु तुमचं म्हणणं तरी काय आहे नेमकं सरकार? परंतु जसं आयुष्य आपण जगतोय तसं आयुष्य हे माझ्या मुलाला न जगवायचं नाहीये. अरे तो आता जन्मलाय. आणखी एक खुश खबर मला मिळाली बघ. आणि ती कोणती? अरे जांबा, या राज्याच्या राजाला पुत्र प्राप्त झालेला आहे. आणि माझी योजना आहे. अरे अशी माझी योजना आहे. माझ्या मुलाला अदलाबदली करून त्याचा मुलगा अपमान आणायचा आणि त्याला बनवायचा टाकू आणि माझ्या मुलाला बनवणार राजा. ठीक आहे सरकार. असंच जाऊ आणि त्या राजाला बंदी उभा ब्लू कलर. पकडलाय. मला लवकर जायचंय. मला नायक पण पकडलाय तो मी. मला घरी लवकर जायचंय. मला घरी लवकर जायचंय. मला घरी लवकर जायचंय. बालून पकडला. मी नाही पकडलाय. बालून पकडला. बालून पकडला. मला मी नाही पकडलाय. शपथ आहे पकडला. काय शपथ सांगतो मी. चोर कोण ओरडला? येऊन जाऊन सगळं दरबारला माझ्यावर येतोय. आवरडला. ह्याने तू पकडला. तो म्हणतो तू पकडला. तो म्हणतो तू पकडला. चोर पकडला तरी कोणी
तुम्ही झोपा काढता हात का तुमचा पारा अरे पण आमचा पारा चांगला होता, काय चुकीला गेलं? ठीक आहे काही असो आता जा आणि राजवाड्यात काय चालू गेलं ते पाहून या काय चुकीला गेलं? चल बघूया. अरे सगळं जर जाग्यावर आहे, पण चुकीला गेलं काय? मी पण बघितलं. सगळे पायाच्या नखापासून त्या केसापर्यंत बघितलं. अरे राजवाड्यात बोललो होतो ते पण बघून आलो. राजवाड्यात काय चुकीला गेलं नाही. आमच्या दोघांचा पारा मस्त चालला होता. रंबा स्वप्नात आलेली रंबा म्हणजे काय? मला बोलली खाजूला झोपले म्हणून. काय बोलतो? तुला नाही बोलली. मला वेगळं पाहिजे. अरे तुला मग तुमचा ते काही असो असेल जावा आणि राजकुमार महाराज आहे का ते पाहून या आता कुठे गेलो होतो? आता तुम्ही बघून आलात राजकुमार जागेवर आहेत काय ते सगळं बघितलं. अरे बाबा सगळं बघून आलं सांगत त्याला काय कुठे गेलंय नाही तू का पिसाललाय? ठीक आहे अरे मुलगानं तुम्ही चोर केला म्हणून मी आलो नाही इकडे जोर पकडली होता आम्ही. मग कुठे आहे तो चोर पकडू लागतो. तुला समजलं काय रे? तो इथंच होता. तो इथंच होता. कुठे आहे तो अरे होता. होता मग तो गेला कुठे चोर गेला कुठं? आम्ही पकडला आम्ही चोर पकडला. तू काय करतो बारा झाला आलं त्याच्यावर. आता घे. मी बारा करतो. अरे आम्ही पकडला पण तुम्ही निघाले. अरे म्हणजे तुमचं म्हणणं काय मी चोरी करतो विषय हेच नाही. ठीक आहे काही असो आपला मला जागता ठेवा आणि आपापल्या कामगिरीला निघून जावा मी सुद्धा येतो सांगितलेल्या कामगिरीला निघून जावा अरे पहिले तुम्ही जावा. राजी. जावा. सांगा जावा. हे जावा. काय जावा? अरे जा ना. आज 20 वर्ष व्हायला आली तरी आज आमच्या युवराजाला दरवाजा चालता येत नाही. अजून त्यांना शिकारीला जाता येत नाही. प्रधानजीला चांगली कामगिरी पार पाडलेली नाही त्यांनी. विचारतो त्यांना प्रधानजी महाराजांचं जर प्रणाम असो महाराज आज असं अचानक का बरं बोलावलं प्रधानजी आज 20 वर्ष व्हायला आली तरी आमच्या युवराजाला लढाई करता येत नाही. महाराज काय सांगू तुम्हाला गेली 20 वर्ष मी जीवाला रान केलं पण आपला राजकुमार मला साधता देत नाही त्या मी तरी काय करणार हे काही मला माहित नाही. आज
त्याची लढाईची शिक्षा तुम्ही घ्यायची. ठीक आहे महाराज. पण तत्पूर्वी आपण राजकुमाराची परीक्षा तर करून घ्या, मग आपल्याला समजेल. ठीक आहे. राजसेवक राजसेवक राजकुमारांना दरबारात हजर करा आणि बरोबरच राजकुमारांना सुद्धा घेऊन या. हा काय फालतूगिरी चालू आहे तुमची? राजकुमार म्हणाले उचलून घ्या. अरे ते लहान बुद्धीचे असं तरी तुम्ही करेल, तुम्हाला तर अक्कल आहे ना. अरे तो राजाचा पोरगा, तो बोलत ते करायला लागतं. असा कसा तू प्रधान रे? असा कसा? अरे राज कुमार बोलला म्हणून तुम्ही सगळ्याच गोष्टी मानल्या नाही पाहिजे. त्याआधी प्रधानाची परवानगी घेतली पाहिजे. राजकुमार यांना मला उचलून घ्या. मला उचलून घ्या. आपल्या राज्यात काय कारभाराचं काय घरचं बघा. तो आम्हाला घोडा बनवता आणि गावावर फिरवतात. अरे ते बोलले पण तुम्ही काय करता पण? अरे पण तो राजाचा पोरगा आहे ना. अरे तू असं काय? तुला एक गोष्ट माहिती आहे? ह्याच्या मला राज्य एकूण गुण वाटत. मला पण वाटत नाही. पण दुसरं गुण लय वाटतंय. मला पण लय वाटतंय. पण तुला समजतंय? मला काय बोलायचं तुला समजतंय? तुला काय बोलायचं मला समजतंय. म्हणजे माझ्यावर शक्यता. कोण बोलला? कोण बोलला? मग हे कोण बोलले? तुमच्या बोलण्याचं अर्थ काय? म्हणजे राजा तुला काहीतरी शिकवा की. अरे मूर्खानो, तुम्ही तर बघतायच ना, गेली 20 वर्ष मी किती करतोय. पण हे राजकुमार लक्षात देत नाही. कशाला गोठत नाही. गोठत नाही कशाला. जमतच नाही. गोठत नाही. महाराज गप्पा तुम्ही. काय चालली फालतूगिरी? महाराज युवराज, तुमची मामाला लढायची कला दाखवा. युवराज, तुमची समजून घ्या. तुम्ही गेला तच केला. अरे पण तुझं युद्ध करत होतो. तो मी इथं शब्द आहे. अरे मी बरोबर करतोय, पण त्यांना येत काय नाही. बरोबर करतोय? युद्ध बघायचंय. ठीक आहे, दाखवा तुमच्या या युद्धात. तुमची तलवार. या कशाला घाबरतो? काय बोलतो? तुम्ही हो या. बघा, दोनच फुटे मारले. पण कसे मारले? बघ. का माझ्या शिवानं? ठीक आहे, राजसेवक राजकुमारांना क्रीडा विहार करायला घेऊन जा. तत्पूर्वी मी आणि राजकुमारांना शिकायला घेऊन जातो. हा शिकार करणार. बघा गावातलं कुत्रं बघून आणला. अरे बघू.
म्हणालो आऊ मला वाटलं असं छोटासा कसा मारला आहो अरे पण असं वाटतं ओरडतो असं कमी म्हणालो आमचा नाही बा इकडला इकडला ठीक आहे ते काही असो पण त्यापुढे तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर चला तुम्हाला काही गोष्टींची जाणीव करून द्यायची आहे अरे मला बाजूला करतो बाजूला म्हणतो काय आम्ही मग वाजवू शकतो सांग शाबास हा वाजव चला चला आपण जलकिडा करायला जाऊ राजकुमारला घेऊन जलकिडा करायला राजकुमारला घेऊन जा म्हणजे त्यांच्या संरक्षणामध्ये जा त्यांचा हात दुखू नये हात चांगलं होतं कवर पण भेटत त्याला हो तुम्ही माझ्यासोबत चला बस झालं आता माझ्यासोबत चला चला राजकुमार आणि राजकुमारी चंद्रा हाच तो त्या सर्जनाकुता गेला का जो आपल्या साऱ्या राज्यात धुमाकूळ घालतो आहे आणि आजपर्यंत आम्ही तिला आळा घालू शकलो नाही हीच आमची फक्त एक शेवटची खंत आहे म्हणून तुम्ही या इलाक्यात त्याला सावधान राहा राज्यात घालू नका मी त्या सर्जनाकुला पकडेन त्याला तुरल्याला करेन आणि नदी फेकून देईन अरे एवढा तो ठरलेला काही होणार नाही आणि त्याचबरोबर या जंगलात नरभक्षक वाघ सुद्धा आहे नरभक्षक वाघ नरभक्षक वाघ आतापर्यंत पटेल वाघ ऐकला होता बिबट्या पण पाट्या वाघ ऐकलेला पाट्या वाघ ऐकलेला हा काल्या वाघ पण ऐकलेला साध्या पट्ट्याचा भाग पण ऐकलेला पण हळ काय ऐकलेलं नव्हता आतापर्यंत नरभक्षक वाघ म्हणजे माणसांना खाणारा वाघ नवीन आलाय काय नवीन नाही. राजकुमार तक्रार काय मग राजकुमार तुम्ही आपण आज घरला जाणार आहोत तत्पूर्वी राजकुमारी चंद्रा आपण दलक्रीडा करा राजसेवक आपण राजकुमारीवर लक्ष ठेवा राजकुमार तुम्ही माझ्यासोबत चला चला
सरकार. अरे कित्येक वर्ष झाली आपले राजकुमार तू युद्ध करायला वगैरे शिकवली की नाही त्यांना. आपण कित्येक दरोडे घातले त्यानंतर, पण राजकुमारांना काही त्यातली कल्पना आहे की नाही. राजकुमार अगदी हुशार झालेले आहेत. काय म्हणतोय काय म्हणतोय सांबा. हो बोलवा तर त्या पोरं आहे तरी पुढे येतो. आणतोच. शाबास पोरा. पिताश्रींना प्रणाम असो. आशीर्वाद असो पोरा. पिताश्री, आपण सांगितल्याप्रमाणे गेली 20 वर्षे अथक प्रयत्न करून मी युक्तिविद्या व शस्त्रक्रिमे पारंगत झालो आहे. शाबास सांबा. आणि हे आपले राज्य व दरोडे खाण्यासाठी मी तयारी झालो आहे आता. शाबास पोरा. शाबास सांबा. अरे याचे कौशल्य तर मला पाहूनच का कळालंय, पण याचा नमुना मला पाहायचाय सांबा. ठीक आहे सरकार, होऊन जाऊ दे इथे. चल सिंबा कर या. शिकार करण्यात काही हरकत नाही वाटत आहे मला. शाबास सांबा, हीच अपेक्षा होती मला. पिताश्री, मला आता जंगल सफारीला जायचं आहे. आपल्यासारखे मलाही दरोडे घालायचे आहे. नाही पोरा, तू जंगल सफारीला एकटा जाणार नाही. सांबा समजाव त्याला. सरकार, तो अगदी हुशार झालेला आहे, त्याला कोणी हाती लावू शकत नाही. हो पिताश्री, माझे नाव सिंबा आहे आणि मी तुमचाच मुलगा आहे. कोणाच्या हात लावण्याची ताकद नाही आतापर्यंत. ठीक आहे पोरा, पण सांभाळून जा. ठीक आहे पिताश्री, तोच मी. सांबा, बोला पोराला सरकार. एकटं सोडायला नको. खूप मोठं जंगल आहे आपलं आणि पहिल्यांदा शिकारीला गेलाय. मागावा घेतला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. त्याला कल्पनाही नाही पाहिजे. एका शरारतीने माझ्या मनावर ताबा मिळवलाय. अगं सुंदरी, काय नाव काय तुझे? माझं नाव चंद्रा. चंद्रा म्हणतात. अरे तू आहे का? तुला माझी विवाह करायला लागेल. तुम्हाला खूप आवडले आहेत बघ. हे शक्य नाहीये. असं कसं शक्य नाहीये? तुला माझी विवाह करायला लागेल. तुला माहिती आहे का मी कोण आहे तो? मी त्या डाकू सिंबा. मला म्हणतात, मला सगळे मुलं घाबरतात. तुला माहिती आहे का? नाही, हे शक्य नाही.
शक्य कसं आहे? चल चल. तू हात कसा लावला? हात लावलास का? अरे तुला माहिती आहे आम्ही कोण आहे ते आधी? तू कोण बघ रे? अरे हात कसा म्हणजे असा लावला? मला माहित नाही, मला ती खूप आवडली आहे. आता नाही, आता ते सिंगल मला माहित नाही, मला ती फक्त तिच्याशी लग्न करायचं आहे. अरे तुला माहिती आहे का मी कोण आहे ते? अरे मग हायस कोण? अरे आम्ही कोण आहे? मी कोण आहे? कशाला करतो? अरे मग ऐक, माझं नाव सिंबा. तुझं डाकू सिंबा आहे. अरे तुमच्या इथं मच्छर लोकांना मी असाच चिडून टाकेन. आता कधी आम्ही बघितलं नाही हो. नवीन दिसतो तुझ्याकडे. अरे एवढी जर तयारी असेल तर हो युद्धात तयार. हो युद्धात तयार. मधल्यामध्ये अरे पाठी मागून काय वाद करतो? समोरून ये. होता ना तो. काय नाही. आता दोघं जण एकदम मिळो. बघ, तुझे शिपाई आता बनून गेले. तुला माझ्यासोबत यावंच लागेल. मी नाही येऊ शकत. अरे असं कसं? तुला माझ्यासोबत यावंच लागेल. चल, वरती कसं नाही गेलीस तू? चल, चल, चल तू माझ्यासोबत. काय, काय, काय? चल, चल, अरे सांबा, बोला सरकार. आपला बछडा आता तर मोठा तर झालाय. अरे मी बोलतोय, आता आपल्या कबिल्याचा सरदार भावी आपला बछडा म्हणजे सिंहात असेल. आणि हा निर्णय मी घेतलेला आहे बघ. हा निर्णय तुला मान्य करावाच लागेल. आताचा सरदार, आपल्या टोळीचा सरदार हा सिंहात असेल. नाही सरकार. नाही सांबा, हा तुला मान्यच करावा लागेल निर्णय माझा. 20 वर्ष मी तुमची सेवा करतोय आणि या गोष्टीची मला फळ अजिबात मिळत नाही. अरे कसलं फळ? प्रत्येक दरोड्यात तुला अर्धा हिस्सा होता. आणि आता जसा मोठा पाहिजे तसा माझा पुत्र
त्याला 20 वर्षाचा वाढवलाय आणि त्याला संपूर्ण वागणूक दिले मी आणि तोच असेल आपला आता सरदार. तुला मान्य करावा लागेल हा निर्णय. मान्य नसेल मला. तर तुला युद्ध या सर्जाची 2 हात करावे लागतील. बघतोच त्याला मी. अरे थांबा, का तुम्हाला पिताश्रीने का मारलं? त्याला ही खुर्ची तुला द्यायची होती. अरे तू तर आमचा 20 वर्ष मी त्याची सेवा करतोय आणि त्या गोष्टीची मला ही किंमत. अरे म्हणून का तुम्हाला पिताश्रीने मारून टाकशील का? जर एवढी तयारी असेल तर होईल करता. कबीराचा सरदार बनवणार होतो. अरे पुरा तुलाही आम्ही कबीराचा सरदार बनवणार होतो, परंतु सांबाने घात केला पुरा. हे काय मला माहित नाही. मी तुम्हाला आता म्हणून देणार नाही पिताश्री. आणि मी आता तुमच्याकडे खुशखबर आणली होती. या चंद्रपूर नगरीतील राजकुमारी तिला घेऊन आलो होतो. अरे पुरा असं पाप करू नको पुरा, असं पाप करू नको. अरे चंद्रपूर नगरीची कन्या म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही, ती तुझी बहीण आहे पुरा, बहीण. अरे 20 वर्षापूर्वी आम्ही दरोडा घालून पोरांची अदलाबदली केली होती. तू दुसरा तिसरा कोणी नाही, राजकुमार आहे पोरा, राजकुमार. आणि ती तुझी बहीण आहे पोरा. मला हे कदापि मान्य नाही. हे कुठे बोलताय? पोरा मरणाच्या दारात आणलेला माणूस कधीच खोटं बोलत नाही. शेवटचं पाणी सुद्धा लागताना तो कधीच खोटं बोलत नाही. पोरा हे तुला मान्य करावंच लागेल आणि हेच अंतिम सत्य आहे. पिताश्री! नाही काय घडलं माझ्या हातून? हे परमेश्वरा, हे एवढी घोर चूक करण्यापेक्षा मला मरण आलं असतं, खरंच बरं झालं असतं. माझ्या त्या बहिणीचे मी छळ केले. नाही, आता मला सगळ्यांना कोणताही अधिकार नाही आहे. खरंच मला अजिबात त्या सगळ्यांना काही अधिकार नाही.